कुंपणच शेत खायला लागलं या, तर आम्ही म्हटलं या कुंपणाची चौकशी झाली पाहिजे। हे जे संचालक मंडळ आहे याने आता स्वतःहून राजीनामे दिले पाहिजे, ती पारदर्शकपणाने जर चौकशी व्हायची असेल तर। पण मला वाटत नाही की गोळाला चिकाटलेले हे मुंगळं बाजूला होतील। जयंत पाटलांनी परवा तातडीनं बैठक घेऊन ठेवे काय 10,000 कोटी का 1,000 कोटी गोळा झाल्या, नफा 200 का 300 कोटी रुपये झाला। आता हे वाटून कोण कोण घेणार आहोत याची यादी जयंत पाटलांनी सांगितली असते जिल्ह्याला तर बरं झाले असते। जेवढ्या म्हणून ठेवी जमा होतात, पीक कर्ज सोडलं तर बाकीच्या सगळ्या ठेवीचा पैसा जयंत पाटील आणि त्याचं टोळकं वाटून घेत असतं। आणि म्हणून पहिल्या नोकर भरतीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ज्या कंपनीने नोकर भरती केली त्या कंपनीवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। या प्रकरणी सध्या 88 कलमान्वये चौकशी सुरू असून अधिक पारदर्शकतेसाठी चौकशी अधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी आता निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात येणार आहे। निवृत्त न्यायाधीश MR मकरे यांच्या अध्यक्षतेखाली बँकेतील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होणार आहे। या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी माहिती दिली। त्यांनी सांगितले की चौकशी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने राजीनामे द्यावेत। यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी गंभीर आरोप करत म्हटले की सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून काही ठग कार्यरत आहेत। तसेच पुढील 3 महिन्यात बँकेवर प्रशासक नेमला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। या घडामोडींमुळे जिल्ह्यात राजकीय आणि आर्थिक वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीमध्ये आदरणीय पडळकर साहेबांनी सांगितलं की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय मानसिंग भाऊ नाईक यांनी सरकारकडे मागणी केलेली होती की बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो आहे, गैरकारभार चाललेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे। आणि तीच मागणी मी आणि पडळकर साहेबांनी लावून धरली की घरचा मालकच जर म्हणत असेल कुंपणच शेत खायला लागलं या, तर आम्ही म्हटलं या कुंपणाची चौकशी झाली पाहिजे। आणि म्हणून आता या ठिकाणी निवृत्त न्यायाधीश आदरणीय ॲडव्होकेट MR मकरे साहेब यांना चौकशीसाठी यांची नेमणूक झालेली आहे आणि निश्चितपणानं ही चौकशी लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा सांगली जिल्ह्यातील सगळ्या जनतेची आहे। मला वाटतं की हे जे संचालक मंडळ आहे याने आता स्वतःहून राजीनामे दिले पाहिजे, ती पारदर्शकपणाने जर चौकशी व्हायची असेल तर। पण मला वाटत नाही की गोळाला चिकाटलेले हे मुंगळं बाजूला होतील। जयंत पाटलांनी परवा तातडीनं बैठक घेऊन ठेवे काय 10,000 कोटी का 1,000 कोटी गोळा झाल्या, नफा 200 का 300 कोटी रुपये झाला। आता हे वाटून कोण कोण घेणार आहोत याची यादी जयंत पाटलांनी सांगितली असते जिल्ह्याला तर बरं झाले असते। जेवढ्या म्हणून ठेवी जमा होतात, पीक कर्ज सोडलं तर बाकीच्या सगळ्या ठेवीचा पैसा जयंत पाटील आणि त्याचं टोळकं वाटून घेत असतं। आणि म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हे सगळे ठग बसलेले आहेत आणि या ठगाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाले पाहिजेत। ही मागणी आम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये लावून धरली आणि मी निश्चितपणाने सांगतो की हे सगळे ठग गजाआड झाल्याशिवाय राहणार नाहीत। यांनी मनमानी पद्धतीनं कर्ज वाटप केलेलं आहे, विनातारण कर्ज वाटप केलेलं आहे, आपल्या बगलबच्च्यांना कर्ज वाटप केलेलं आहे। गोडाऊनात साखर नसताना बाहेरनं फक्त त्या गोडाऊनाला
कुलूप लावून सील करायचं आणि आज 10,000 पोती सांगायचं आणि पैसे उचलायचं. अनेक बोगस संस्था हिने स्थापन केलेल्या आहेत. आता जिल्हा मध्यवर्ती बँक जिंकता यावी म्हणून अनेक बोगस कोऑपरेटिव्ह संस्था रजिस्ट्रेशन करून बँकेला सभासद केलेले आहेत. आम्ही आता एवढ्यावर थांबणार नाही. पूर्वी जी नोकर भरती केली, ज्या कंपनीने ही नोकर भरती केलेली आहे ती कंपनी सुद्धा भ्रष्टाचारामध्ये अडकलेली आहे. इतर बँकेच्या मध्ये त्या कंपनीवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि म्हणून पहिल्या नोकर भरतीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ज्या कंपनीने नोकर भरती केली त्या कंपनीवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी सुद्धा मागणी निश्चितपणानं आम्ही येत्या काळामध्ये लावून धरणार आहोत. जोपर्यंत भ्रष्टाचार मुळासकट खणून निघणार नाही तोपर्यंत हा आमचा लढा थांबणार नाही. कारण आम्ही दोघांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बँकेवरती मोर्चा सुद्धा काढलेला होता. मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंचं या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो की जिल्हा मध्यवर्ती बँक वाचवण्यासाठी निश्चितपणानं एक चांगली भूमिका महायुतीच्या सरकारनं या ठिकाणी घेतलेली आहे. एका बाजूला कर्जाचं पुनर्गठन करायचं, मुदत वाढ द्यायची आणि एनपीए मध्ये बँक नाही असं कागदावरची चित्र रंगवायचं. खऱ्या अर्थानं बघितलं तर कोट्यावधीचं कर्ज या लोकांनी घेतलेले आहे, ते गोठवलेलं आहे, ते माफ करून घेतलेलं आहे. याची सगळी चौकशी या चौकशीमध्ये पुढे येईल आणि ही चौकशी या आदेशामध्ये 3 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा आदेश दिलेला आहे आणि मला खात्री आहे 3 महिन्यानंतर प्रशासक तर येईलच, पण हे यांच्यावर सगळ्यांच्या गुन्हे निश्चितपणानं दाखल होतील आणि जे संचालक आहेत ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायला सुद्धा पात्र असणार नाहीत, ते सगळे अपात्र ठरतील. महत्त्वाचा विषय आहे. सदाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जिल्हा बँकेचा जे भ्रष्टाचार सुरू आहे त्या भ्रष्टाचाराला आळा घालावा म्हणून आमचा प्रयत्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंना मागच्या 5-6 दिवसापूर्वी आम्ही भेटलो होतो. काल सदाभाऊ तर बसून निर्णयच करून घेऊन आलेले आहेत. जी 83 ची चौकशी झाली होती, 83च्या चौकशीमध्ये अनेक गैरप्रकार हे जिल्हा बँकेचे रेकॉर्डवरती आलेले आहेत, म्हणजे सिद्ध झालेले आहेत की त्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे आणि जो करोडोत आहे. तर 88 ची चौकशी सुरू होती, काही कारणानं ती चौकशी थांबली होती. तर आत्ता माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनेनं काल एक आदेश पारित झालेला आहे. डॉक्टर महेश कदम विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनी आदेश काढलेला आहे. जे बिपिन मोहिते हे चौकशी अधिकारी होते जिल्हा बँकेचे, त्यांच्या ऐवजी निवृत्त न्यायाधीश माननीय ॲडव्होकेट M.R. मखरे यांची नियुक्ती काल केलेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये या बँकेची जी 88 ची चौकशी आहे ती चौकशी पूर्ण होऊन त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. आता ही चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक झाली, त्याचं पत्र पण आता आम्ही तुम्हाला देऊ. तर बँकेची चौकशी होऊन त्यांचा जो गैरकारभार आहे त्याच्या संदर्भामध्ये योग्य कारवाई व्हावी याचा पाठपुरावा आम्ही करतो.